नमस्कार. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी परखड मतमध्ये आपलं स्वागत. आज स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरी किंवा विशेष मागास प्रवर्ग अ, ह्या महाराष्ट्र सरकारची जी तरतूद आहे 2001 च्या शासकीय सेवांमधील जातनिहाय आरक्षणाचा जो कायदा आहे, महाराष्ट्र रिझर्वेशन इन पब्लिक एम्प्लॉयमेंट ॲक्ट 2001 यामध्ये अ, एक विशेष प्रवर्ग तयार करून त्यामध्ये 7 जातींचा अंतर्भाव अ, करण्यात आलाय. याचा अन्योन्य संबंध असा की 1994 मध्ये नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू असताना गोवारी समाजाच्या लोकांनी एक मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाच्या शेवटी चेंगराचेंगरी झाली दुर्दैवी आणि त्यामध्ये अनेक गोवारी जातीच्या लोकांचा बळी गेला. गोवारी लोकांची अशी मागणी होती की त्यांचं जे 1985 पर्यंत त्यांना शेड्यूल्ड ट्राईब्सचं स्टॅटस होतं, ते स्टॅटस त्यांचं रिस्टोअर करावं. त्यांना अनुसूचित जमातीमध्ये त्यांचा अंतर्भाव होत होता. काही तांत्रिक अडचणी, काही क्लरिकल मिस्टेक याच्यामुळे त्यांचं नाव त्या यादीतून वगळण्यात आलं आणि त्याच्यामुळं त्यांचा अंतर्भाव इतर मागासवर्गीयात होऊ लागला. त्यांना जे लाभ मिळायचे अनुसूचित जमातींचे, ते लाभ मिळत नसल्यामुळे त्यांनी तो मोर्चा काढला होता, ज्यातून ती दुर्दैवी चेंगराचेंगरी झाली. अनेक लोक त्या चेंगराचेंगरीत मेले आणि त्याच्यानंतर बराच गदारोळ झाला. शासनाने घाईगडबडीमध्ये त्याच्यानंतर शासन निर्णय 1995 13/6/1995 मध्ये एक शासन निर्णय काढून एक विशेष मागास प्रवर्ग स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरी एक निर्माण केली आणि त्यांना 2% आरक्षण दिलं. यामध्ये 7 जातींचा अंतर्भाव होता. या 7 जाती होत्या गोवारी, कोळी, कोष्टी, साळी. पुढं या या जातींचा अंतर्भाव होता. त्या जातींच्या पुढं इतर काही जाती, त्या जातींना तत्सम असणाऱ्या इतर काहींचा अंतर्भाव सुद्धा या यादीमध्ये करण्यात आला. ह्या वेगळ्या आरक्षणाला शिक्षणामधल्या बाबतीत कोर्टाने स्थगिती दिली. पण शासकीय सेवांमध्ये हे आरक्षण लागू राहिलं. 2001 मध्ये जो कायदा आला त्या कायद्यामध्ये या 2% वेगळ्या आरक्षणाला मंजुरी देण्यात आली. 2006 मध्ये जो शिक्षणात आरक्षणाचा कायदा महाराष्ट्रात लागू आहे, त्यामध्ये मात्र त्याच्या कलम 4 मध्ये अशी तरतूद आहे की स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरी विशेष मागास प्रवर्गातील जे उमेदवार आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांना त्यांच्या मूळ प्रवर्गातून आरक्षण देण्यात येईल. सांगण्याची गोष्ट अशी महत्वाची या स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरीची, की या विशेष मागास प्रवर्गात ज्या जातींचा उल्लेख आहे, त्या जातींना शिक्षणामध्ये तर त्यांच्या मूळ प्रवर्गातून आरक्षण मिळतं. मात्र शासकीय सेवांमध्ये 2% वेगळ्याने आरक्षण आहे या फक्त 7 जाती आणि त्यांच्या पोटजातींना. पद्मशाळी समाज किंवा साळी समाजाचे वेगवेगळे सकुळ साळी म्हणून सुद्धा त्याच्यामध्ये 2006 मध्ये एका जी-आर द्वारे त्या सकुळ साळीचा अंतर्भाव या स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरीमध्ये झाला. त्यांना शिक्षणात अनेक सवलती वेगवेगळ्या मिळतात. आणि हे जे 2% वेगळं आरक्षण मिळतं, हे 2% वेगळं आरक्षण आधी ज्यांचा अंतर्भाव शेड्यूल्ड ट्राईब्समध्ये व्हायचा, तो गोवारी समाज आणि इतर काही, जसं सांगितलं, इतर काही जाती, ज्या इतर जाती ज्या आहेत त्या मुख्यत्वे करून विणकर समाजाशी संबंधित आहेत. म्हणजे हे कोष्टी किंवा साळी लोक जे आहेत हे सर्व विणकर समाजातले आहेत. तर ह्या स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरी विषयी आज बोलण्याचं औचित्य असं की युथ फॉर इक्वालिटी नावाची जी संघटना आहे, या युथ फॉर इक्वालिटीनी भारतभर हे लोक, युथ फॉर इक्वालिटी, जिथं जिथं 50%च्या वर आरक्षण आहे तिथं तिथं त्या 50%च्या वरच्या आरक्षणाच्या विरुद्ध युथ फॉर इक्वालिटी संघटना केसेस करत असते. अनेक ठिकाणी त्यांचे लढे सुरू आहेत. युथ फॉर इक्वालिटीनीच 2014 मध्ये अध्यादेशाद्वारे लागू केलेल्या मराठा आरक्षणाच्या विरुद्ध धाव घेतली होती. त्या
प्रकरणाचं एकंदरीत जे 2014 मध्ये अध्यादेशाद्वारे लागू करण्यात आलेलं आरक्षण ज्याचं पुढं कायद्यात रूपांतर झालं, ज्या अध्यादेशाचं, त्या आरक्षणाविषयीचं जे प्रकरण कोर्टात होतं, त्या कोर्टात असलेल्या प्रकरणाचं जे जजमेंट आलं आणि ज्या नावाने ते प्रसिद्ध झालं जजमेंट, मराठा आरक्षण 2014चं, त्याचं नाव होतं संजीत शुक्ला वर्सेस युनियन ऑफ इंडिया. आणि हे युथ फॉर इक्वालिटीचे प्रतिनिधी संजीत शुक्ला, त्यांनीच मराठा आरक्षणाविषयी 2018 मध्ये लागू झालेल्या मराठा आरक्षणाविषयी सुद्धा त्यांनी कोर्टात याचिका सादर केली होती. त्यांनीच युथ फॉर इक्वालिटीने आता सुद्धा स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरी या 2% जे 50%च्या वरचं आहे आरक्षण महाराष्ट्रामध्ये शासकीय सेवांमध्ये, त्या विरुद्ध रिट पिटिशन केले मुंबई हायकोर्टामध्ये. आणि त्याच्यासाठी हे सांगणं, मराठा आरक्षण जे रद्द केलं होतं सुप्रीम कोर्टाने, त्यामध्ये मुख्य त्याच्यातलं एक मुद्दा असा होता, मराठा आरक्षणाचा विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांचा मुद्दा असा होता की ते 50%च्या वर जातं, म्हणून राज्याला तसं शिक्षण, त्यात तसं आरक्षण देण्याचा अधिकारच नव्हता मुळामध्ये. आता या परिप्रेक्ष्यामध्ये हे जे 2% अधिकचं आरक्षण स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरीसाठी महाराष्ट्रात लागू आहे, त्याने अनेकांनी असा युक्तिवाद सुद्धा केलेला आहे. आणि ही चर्चा तर सोशल मीडियामध्ये किंवा वेगवेगळे जे मंच आहेत त्यांच्यावर चर्चा होत असताना महाराष्ट्राने तर 50% कधीच ओलांडलं होतं 2001 मध्ये. त्याच्या आधी सुद्धा 1995 मध्ये हा विशेष मागास प्रवर्ग जेव्हा शासनाने तयार केला, तेव्हाच 50% मर्यादेचा भंग झाला होता. इथं विशेष हे सांगणं आहे की 1992 मध्ये इंदिरा सहानीचं जजमेंट आलं आणि इंदिरा सहानीने 50%ची मर्यादा अधोरेखित केली. त्याआधी 50% मर्यादेचं न्यायतत्व M.R. बालाजी नावाच्या 1962च्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये होतं. आता विशेष सांगणं असं की हे जे 50%च्या मर्यादा भंग करून एखादा कायदा, एखादं आरक्षण देणारा कायदा किंवा तसा कुठला आदेश जर झाला, तर त्याच्या विरुद्ध याचिका सादर होतात. आणि त्याच्यामध्ये हेच ग्राउंड असतं मुख्यत्वे की ते 50% मर्यादेचा भंग झाला. अनेक प्रकरणांमध्ये हे 50%च्या वर जाणारा आरक्षण अनेक हायकोर्टांनी स्थगित केलेलं आहे. सगळ्यात त्याच्यातलं जास्ती चर्चेत असलेलं उदाहरण म्हणजे मराठा आरक्षण. 69% तमिळनाडूमध्ये आरक्षण आहे, त्याच्याविषयी सांगितलं मी की आणि ही बहुतांशी सगळ्यांना माहीत असलेली बाब आहे की तमिळनाडूमध्ये जे आरक्षण 69% झालं, ते इंदिरा सहानी न्यायतत्व येण्याच्या आधी 1992च्या आधी 1989 मध्ये तमिळनाडूमध्ये आरक्षणाचा टक्का 69%वर गेला. आणि तमिळनाडूमधली परिस्थिती वेगळी की तिथं इतर मागासवर्गीय, बहुसंख्य इतर मागासवर्गीय जसे इतर सगळीकडं, पण तमिळनाडूमध्ये 50% आरक्षण हे इतर मागासवर्गीयांना येतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा पुनर्वर्गीकरण आहे, मोस्ट बॅकवर्ड क्लास म्हणून एक आहे. तर महाराष्ट्रामध्ये ज्यांना आपण ओबीसी म्हणतो किंवा असं आरक्षण जे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना सोडून अदर बॅकवर्ड क्लासेस ज्यांना म्हणतात, सोशल आणि एज्युकेशनली अदर बॅकवर्ड क्लासेस, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, ज्यांना कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाव आहे, ज्यांना आपण ओबीसी म्हणतो, या ओबीसी मध्ये सुद्धा पुनर्वर्गीकरण आहे. आणि या पुनर्वर्गीकरणाचाच एक भाग म्हणजे इतर आरक्षणाचा लाभ इतर प्रवर्गातून घेत असलेल्या 7 वेगवेगळ्या जातींचा समुच्चय एक वेगळा प्रवर्ग करून शासनाने त्यांना 2% शासकीय सेवांमध्ये आरक्षण वेगळ्याने देऊ केलं होतं. त्याला आता आव्हान देण्यात आलेलं आणि त्याच्यात अर्थात हेच ग्राउंड असणार की ते 50%च्या पेक्षा वेगळं आहे, त्यांना वेगळं आरक्षण देण्याची गरज नाही, कारण त्यांना आरक्षणाचा लाभ त्या 7 जातींना महाराष्ट्राच्या आरक्षणाच्या वेगवेगळ्या कायद्यांमध्ये आहेच आहे. तर सांगणं असं की 50%ची मर्यादा अधोरेखित करण्यासाठी युथ फॉर इक्वालिटी ही संघटना भारतभर ज्या ज्या राज्यांमध्ये 50%चा भंग होतो, मर्यादा भंग होतो, तिथे तिथे केसेस करत असते. आणि त्यांनी हे जे सादर केलेलं आहे ह्याचा परिणाम आत्ता
आत्ता चालू असलेल्या नोकर भरतीवर काही होईल अशातलं नाही, किंवा याच्या आधी ज्या भरती प्रक्रिया सुरू झाल्या. YouTubeवर मला अनेकांनी प्रश्न विचारला, की आता सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियांमध्ये त्याचं काही आहे का? कदाचित इथून पुढे अ, असणाऱ्या ज्या भरती प्रक्रिया आहेत त्याच्यामुळे स्थगिती मागतील कोणी या विशेष मागास प्रवर्गाला का काय, याच्याविषयी आज काही माहीत नाही. पण आत्ता तरी सध्या ज्या भरती प्रक्रिया सुरू आहेत तेव्हा त्या कायद्यात 2% आरक्षण वेगळं होतं. त्याच्यामुळं आत्ता सुरू असलेल्या भरती प्रक्रिया, विशेषतः ज्यांच्या जाहिराती ही रिट पिटिशन सादर होण्याच्या आधी अ, निर्गमित झालेल्या आहेत, त्यांच्यामधल्या उमेदवारांना त्या आरक्षणाचा लाभ मिळणार. त्या आरक्षणाचा लाभ त्या उमेदवारांपासून अ, लपवण्यात येणार नाही, किंवा त्यांना ज्या उमेदवारांनी जाहिरातींमध्ये अ, निघालेल्या जाहिरातींमध्ये ज्यांनी कोणी उमेदवारी आपली सादर केलेली असेल, किंवा एखादी जाहिरातीनुसार एखादी प्रक्रिया जर पूर्ण झालेली असेल कुठली सुद्धा, तर त्या अ, भरती प्रक्रियेतल्या एसबीसी उमेदवारांवर या रिट पिटिशनचा काही प्रभाव पडणार नाही. आता सध्या कुठलंही आदेश कोर्टाने पारित केलेले नाहीत. अर्थात याची वैधता वगैरे तपासण्यात येईल त्या 2% वेगळ्या आरक्षणाची. आणि महाराष्ट्रामध्ये कदाचित असं होईल की 50% जी मर्यादा इंदिरा शहानींनी घालून ठेवलेली आहे जात-निहाय आरक्षणाबाबतीत, जाता आता हे सुद्धा सांगणं की ईडब्ल्यूएस आरक्षणामुळे 50% मर्यादेचा भंग होतो. त्याचं काय, असं अनेक लोकांना संभ्रम आहे. तर हे वारंवार स्पष्ट करून झालंय. अनेक लोकांनी त्याच्याविषयी भाष्य केलं की सुप्रीम कोर्टामध्ये याच मुद्द्यावर 50% आरक्षण जी मर्यादा आहे आरक्षणाची त्याचा भंग करणारा ईडब्ल्यूएस आरक्षणाचा कायदा, जी संवैधानिक तरतूद करून ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यात आलं. वेगवेगळ्या राज्य सरकारांनी सुद्धा ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं. तमिळनाडू सारख्या काही राज्यांनी ईडब्ल्यूएस आरक्षण लागू केलं नाही आपल्या राज्यांमध्ये. तो ज्या त्या राज्याचा विवेक आहे. तर हे 10% आरक्षण जे ईडब्ल्यूएसचं आहे, महाराष्ट्राने जे देऊ केलेलं आहे, ते जातीनिहाय आरक्षण नाही. आणि ईडब्ल्यूएसचं आरक्षण केवळ ज्या लोकांना सामाजिक आरक्षण नाही अशा लोकांना दिल्या जातं. म्हणून दरवेळी उल्लेख करताना खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना देण्यात आलेल्या आरक्षण, असं त्या 10% आरक्षणाचा उल्लेख आहे. आणि ते जातनिहाय आरक्षण नाही, त्याच्यामुळं त्याला त्या 50% ची जी मर्यादा घालून दिलेली इंदिरा शहानीमध्ये, ते 50% ची मर्यादा लागू नाही, असा सुद्धा एक युक्तिवाद ईडब्ल्यूएसच्या समर्थकांकडून करण्यात येतो. मला स्वतःला असं वाटतं की जातनिहाय जे आरक्षण आहे ती एक अनिष्ट पद्धत आहे भारतामधली. आणि धोरण म्हणून जातनिहाय आरक्षण मोठ्या प्रमाणावर ते एक अपयश आहे सरकारचं. आणि त्याच्यानी जे खरे लाभार्थी आहेत त्या खऱ्या लाभार्थ्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही, हे तर जवळपास सगळ्यांना माहिती आहे. आरक्षण राजकारणाचं एक अंग झाले आरक्षण म्हणजे. आणि राजकारणी लोकांना एकगठ्ठा मतदान पाहिजे, म्हणून हे आरक्षणाविषयी कोणीही बोलायला तयार नाही. शिष्टसंमत नाही ते आरक्षणाच्या विरुद्ध बोलणं. इट इज नॉट पॉलिटिकली कन्व्हिनियंट. आणि म्हणून आरक्षणाच्या विरुद्ध कोणी बोलत नाही. आरक्षणाची भलावण करणारे लेख भरपूर प्रसिद्ध होतात मीडियामध्ये. आरक्षणाच्या विरुद्ध बोलणाऱ्या लोकांना, आरक्षणाचा विरोध करणाऱ्या लोकांना जातनिहाय आरक्षणाला विरोध करण्याचं एकमेव कारण असं की आजकाल जातीपातीचं जर कधी महत्व असेल तर ते कदाचित जेव्हा संविधान बनलं तेव्हा जातीपातीचं महत्व असेल, तेव्हा अ, जातीपातीवरून सामाजिक भेदभाव असतील. आज ती परिस्थिती नाही. आणि एवी तेवी सुद्धा आरक्षणाचा लाभ जर झाला असेल समाजाला, तर आज सुद्धा नव्याने आरक्षण मागणाऱ्या काही समाज नव्याने आरक्षण मागतात. जर आरक्षणाचा लाभ झाला असेल तर. तर तो मुद्दा अलैदा. ईडब्ल्यूएस आरक्षण जातनिहाय आरक्षण नाही. आणि आरक्षण केवळ आर्थिक आधारावर असलं पाहिजे, ज्या योगे समाजातल्या कुठल्याही प्रवर्गातल्या लोकांना, कुठल्याही जातीच्या, कुठल्याही वर्गाच्या, जर आर्थिकरित्या तो
दुर्बल असेल तो उमेदवार, तो विद्यार्थी, त्याला आरक्षणाचा लाभ जर आरक्षण द्यायचं असेल तर केवळ आर्थिक आधारावर द्यावं. याकडे समाजाने जर वाटचाल करायची असेल तर जातनिहाय आरक्षण बंद केलं पाहिजे. त्या दृष्टीने ईडब्ल्यूएस जे आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना देऊ केलेलं आरक्षण हे जात विरहित समाजाच्या निर्मितीसाठी एक उत्तम पाऊल आहे. त्या दृष्टीने ईडब्ल्यूएसचं सर्वांनी स्वागत केलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षण जे आहे ते खुल्या प्रवर्गातल्या लोकांचा एक तो सबसेट आहे. तो एक वर्ग आहे. ईडब्ल्यूएस म्हणजे अ, ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही अशाच अ, लोकांचा एक वर्ग येतो आणि त्याच्यामुळं ईडब्ल्यूएस ला का विरोध करत नाहीत वगैरे वगैरे हे फालतू प्रश्न आहेत. तर एसबीसी आरक्षण रद्द व्हावं, कारण ते 50% मर्यादेचा भंग करतं, कारण त्याच्यात अंतर्भूत असणाऱ्या 7 जातींना इतर सामाजिक आरक्षणाचा लाभ मिळतो. अ, हेच इष्ट आहे. अर्थात हे प्रकरण न्यायालयात आता न्यायप्रविष्ट आहे. न्यायालय त्यावर योग्य निर्णय देईल ही अपेक्षा. आपण हे ऐकून घेतलं. धन्यवाद. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी. परखड मत या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा हे व्हिडिओ आणि तुमच्या ग्रुप्सवर तुमच्या मित्रांना अग्रेषित करा ही माझी विनंती. पुन्हा एक वार मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी. धन्यवाद.